जय जगद्गुरु शंकराचार्य। आज विशेष हे म्हणजे की कॉमन मॅन चॅनल याच्यावर मी सतत फेसबुकवर माझ्या जगद्गुरु शंकराचार्यांचं जे काय म्हणणं आहे ते टाकत होतो। त्याचप्रमाणे मी 8 जुलै रोजी जगद्गुरु शंकराचार्यांचं एक संभाषण टाकलेले, ते राहुल गांधींनी संसदेत जे काय म्हटले त्याविषयी होतं। त्याच्यानंतर 11 जुलैला मी जगद्गुरु शंकराचार्यांचं मी नाही टाकलेलं, त्यांच्याच याच्यावर ते आलेलं आहे, माझ्या फेसबुकवर आले। असे अनेक लोक टाकतात आणि त्याच्याप्रमाणे याने टाकलेलं होतं, यांच्या संस्थेतर्फे टाकलेलं होतं आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं होतं कि पापियों का पाप नाश करने के लिए भगवान कभी कभी देर करता है। आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांचे जे विस्तारक आहेत किंवा जे समन्वय साधतात ते अशोकजी यांचं नाव आम्ही शोधून काढलं आणि ते मुंबईला विशिष्ट ठिकाणी त्यांचा ॲड्रेस त्यांच्याशी संधान मानलं। त्याच्यामध्ये मला साहिल अंतुले यांनी सहाय्य केलं आणि त्याप्रमाणे त्यांच्याशी संधान साधून आम्ही त्यांनी दिलेल्या वेळेस मी तिकडे गेलो। माझ्याबरोबर साहिल अंतुले होते आणि तिकडे जाऊन त्यांच्याशी वार्तालाप केला, कारण गप्पा म्हणत नाही मी, त्या वार्तालाप केला आणि सर्व माहिती घेतली। मला त्यांना जगद्गुरु शंकराचार्यांना कल्याणमध्ये आणण्याची इच्छा आहे अजूनही, पण हे लवकर जमलं नाही। पण योगायोग बघा, हा योगायोग आहे, म्हणजे मी काय त्याच्यात केलेलं नाही। हा योगायोग आहे की आज जगद्गुरु शंकराचार्य हे मातोश्रीवर गेले। ते गेले म्हणजे त्यांना बोलवलं होतं। अर्थात जगद्गुरु शंकराचार्यांना कोणीही हिंदूंनी बोलवलं तर ते तिकडे शक्यतोवर जात असत, पण शक्यतोवर ते त्यांच्या कुठे कार्यक्रम असेल तिथेच ते त्यांच्याकडे। बाकीचं आपण बघितलेलं आहे, मी जास्त सांगत नाही। म्हणून म्हणतो की विश्वास, भक्ती आणि आत्मविश्वास जर असेल तरच आपल्याला फळ मिळतं आणि पापाचं फळ हे लवकर। ते काय बोलले ते मी काय सांगत नाही, शेवटी ते जगद्गुरु आहेत, ते काय बोलले आपण सांगणं हे शहाणपणाचं नाही। जय जगद्गुरु।